तो बघ शेजारचा रमेश किती हुशार आहे, असं ऐकून तुम्हाला किती वेळा टोचणी लागलेला आहे. आजचा विषय आहे तुलना, प्रेरणा की जखम. तुलना ही नैसर्गिक आहे. आपण लहानपणापासूनच कळत न कळत इतरांशी तुलना करीत असतो. आपण स्वतःला आजूबाजूच्या जगाशी जोखत असतो. नकळतपणे इतरांशी तुलना करून आपण स्वतःचं मूल्य, स्थान आणि योग्यता ठरवत असतो. पण खरा प्रश्न आहे, तुलना कुणाशी, कशासाठी आणि कोणत्या हेतूने? तुलनेचे दोन चेहरे आहेत, एक सकारात्मक तुलना, एक नकारात्मक तुलना. प्रथम आपण नकारात्मक तुलना बघूया. जेव्हा आई वडील म्हणतात की तू फलाण्यासारखा का नाही आहेत, तेव्हा मुलाच्या मनात प्रश्न निर्माण होतो की मी जसा आहे तसा पुरेसा नाही का? सोशल मीडियावर आपण दररोज दुसऱ्याचं चमकदार आयुष्य बघत असतो, परंतु त्यांचा संघर्ष आपल्याला कधी दिसत नाही. आपण त्यांची हायलाईट रील आणि आपला बिहाइंड द सीन या दोघांची तुलना करतो आणि मग हारतो. आता बघूया सकारात्मक तुलना. तुलना करणं हे चुकीचं नाही आहे, पण ती स्वतःशीच केली तर. मी गेल्या वर्षापेक्षा आज चांगला आहे का? मी माझी चूक सुधारली आहे का? मी पूर्वी जिथे होतो तिथून पुढे आलो आहेत का? हीच खरी तुलना आणि हीच खरी प्रगती. एक छोटीशी कथा आहे. एका बागेत गुलाबाने कमळाला विचारले की तू चिखलात राहतो, तुला लाज नाही वाटत? कमळ शांतपणे म्हणालं, मी चिखलातून उगवतो म्हणूनच पवित्र मानला जातो. तू काट्यांमध्ये फुलतो म्हणूनच सुंदर आहेस. आपण दोघे वेगळ्या मातीचे, मग तुलना कशाला? प्रत्येक माणूस वेगळ्या परिस्थितीतून घडतो. प्रत्येकाची परिस्थिती ही वेगळी असते. त्याची तुलना दुसऱ्याशी करणं म्हणजे आंब्याला विचारणं की तू सफरचंद का नाही आहेस. आपणा सर्वांना अब्राहम लिंकन माहिती आहे. ते अनेकदा निवडणुकीमध्ये हरले. लोक त्यांना नावं ठेवायचे की फलाना कुठे गेला आणि हा कुठे आहे, यांच्याच्याने काहीही होणार नाही. परंतु त्यांनी लोकांच्या बोलण्याकडे कधीही लक्ष दिलं नाही. त्यांनी स्वतःची कुणाशी तुलना केलेली नाही. त्यांनी स्वतःच्या स्वप्नाची निष्ठा ठेवली आणि शेवटी ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. मित्रांनो, सोशल मीडिया, इंस्टाग्राम यावरचे फोटो बघून स्वतःच्या आयुष्याचा न्याय करू नका. कुणाची गाडी, कुणाचं घर, कुणाचा पगार हे बघून स्वतःला कमी लेखू नका. कारण तुमची कहाणी ही वेगळ्या भाषेत लिहिली जात आहे. दुसऱ्यांच्या शब्दांनी तिचं मोजमाप होऊ शकत नाही. आणि तुम्हाला तुलना करायची असेल तर करा, पण कालच्या स्वतःशी, दुसऱ्यांशी नाही. आपला प्रवास आपला आहे, आपली गती आपली आहे आणि आपलं ध्येय आपलं आहे. फुलपाखरू हे कधी गरुडाची स्पर्धा करीत नाही, पण त्याचं उडाणही तितकं सुंदर असतं. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा. कारण कदाचित आजचा हा विचार तुमच्या त्या मित्रांसाठी लिहिला गेलेला असेल. धन्यवाद.